चौथ्यांदा पोलीस नाही झाला म्हणून पाचव्यांदा पोलीस भरती सोडायची नाही। यूं भी किसी की जय जयकार नहीं होती, यूं भी किसी की जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। आणि जे पोरं 5-5 वर्ष तयारी करतात त्यांना माझी विनंती आहे, दुसरा मार्ग स्वीकारू नका। दुसरा मार्ग लई खतरनाक आहे। जिथं जीवाचं रान केलंय तुम्हाला मी कधीच म्हणणार नाही अभ्यास करा। स्वतःसारखं आत्मपरीक्षणासारखा गुरु या देशात कुठेच नाही, कुठेच नाही। म्हणून स्वतःला विचारा मी कोण आहे। 10 वर्षाने मर्दांनो पाठीमागच्या पोरांनो बिस्लरी पाणी प्यायला इकडे बघा पाठीमाग 10 वर्षानं बदला घेतला। कोणता बदला घेतला? 10 वर्षानं तरुणांनो कोणता बदला घेतला? 8 एप्रिल 1929 ला दिल्लीच्या ब्रिटिशाच्या असेंब्लीमध्ये मागून वार करणाऱ्याची आमची औलाद नाही। टाळी टाळी। मागून वार करणाऱ्याची आमची औलाद नाही। इंग्रजाच्या विरोधात बोलण्याची कोणामध्ये हिम्मत नव्हती। ती हिम्मत भगतसिंगानं संभाजी राजाकडून घेतली। दिल्लीच्या सिंहासनावर औरंगजेब बसलेला, ज्या औरंगजेबाकडे 4 लाख पायदळ, 3 लाख घोडदळ, 7 लाखाचं सैन्य औरंगजेबाकडे आणि संभाजी महाराजाकडे मुठभर इमानदार 12,000 मावळे। प्रेरणा भगतसिंग। याच्यावर टाळी एकदा जोरदार। प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजाचे। आशिया खंडातील सर्वात मोठा बादशाह काय म्हणतोय? सच फरमाया शहजादे तूने, सच फरमाया शहजादे तूने, उस संभा के आके निकाल दी हमने, नहीं झुकाई आके हमारे सामने। उस संभा के हाथ काट दिए हमने, नहीं फैलाए हाथ हमारे सामने। उस संभा की गर्दन काट दी हमने, नहीं झुकाई गर्दन हमारे सामने। मुझे दुश्मन मिला शेर शिवा जैसा और उसका बेटा संभा जैसा। त्या मातीत तुमचा आमचा जन्म झाला। पवित्र ते खूण पावणतो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, त्या मातीत तुमचा आमचा जन्म झाला। पोलीस होणं लई सोपं आहे। जोरदार जोरदार। इंग्रजाच्या असेंब्लीमध्ये बटकेश्वर दत्त, राजगुरू भगतसिंग यांनी बॉम्ब फेकले। इंग्रजाची असेंब्ली धडाधड वाजली, खनकली। जसं पवन करिअर अकॅडमी आज हांबड मध्ये खनकली। अरे सर साठी तरी तशी पवन करिअर अकॅडमी भर उन्हामध्ये तळपत्या रानामध्ये शेतीमध्ये राबणारी शेतकऱ्याची पोरं आम्ही, शेतीमध्ये राबणारी शेतकऱ्याची पोरं आम्ही, भर उन्हामध्ये ट्रॅक्टर हाणणारी पोरं आम्ही। इंग्रजाची असेंब्ली खणकली। इंग्रजाने प्रश्न केला इंग्लिश मध्ये, भगतसिंग, राजगुरू सुखदेव, बटकेश्वर दत्त, तुम्ही जे बॉम्ब फेकले या बॉम्बने आमची काही हानी झाली नाही, या बॉम्बने आम्हाला काही नुकसान झालं नाही। हे बॉम्ब का फेकले? तेव्हा आमचा 22 वर्षाचा भगतसिंग म्हणतोय, 22 वर्षाचा तरुणबाण नेमकी मिशी ओटावर फुटलेली आहे। 22 वर्षाचा शिवरायांचा मर्द म्हणतो, साहब ये हिंदुस्तान गुंगो और बैरों का देश है, ये हिंदुस्तान गुंगो और बैरों का देश है, धमाकों की जरूरत है। आणि मग भगतसिंगाला अटक केलंय। भगतसिंगाला अटक केलंय म्हणून माझ्या भगतसिंगानं नाटक नाही केलंय। भगतसिंगाला अटक केलंय म्हणून भगतसिंगाने नाटक नाही केलं। नाटक कसं केलंय? जिथं आमची माणसं जातात तिथं इमानदारीनं काम करतात। 116 दिवस रामेश्वर नाना मुळक साहेब
त्या पठ्ठ्यानं उपोषण केलं आणि पुस्तक वाचण्यासाठी उपोषण केलंय मर्दानं. कशासाठी केलं उपोषण? मला आता शेवटच्या मुद्द्याकडे यायचंय. कार्यक्रम संपलेला नाही. बोलून बोलून अरविंद घोगरे संपेल, बोलून बोलून अरविंद घोगरे संपेल, पण शाहू फुले आंबेडकर विचारधारा संपणार नाही. आणि मग भगतसिंगाला अटक केलाय. तारीख 6 मार्च 1931. आणि भगतसिंगाची माय भगतसिंगाला भेटायला आले. जशी आज माझ्या बहिणीची आई बहीण सुखी झाली की या माझ्या लेकीनं ज्या मुलीला चूल आणि मूल एवढंच मर्यादित ठेवल्या जात होतं ती मुलगी खाकी वर्दीत दिसते, याला सावित्रीबाई फुलेचे उपकार म्हणतात. सावित्रीबाई फुले शिकली नसती, सावित्रीबाई फुले शिकली नसती, ए माझ्या बहिणी तू वर्दीमध्ये इथं दिसलीच नसती ग. या गर्दीमध्ये तुझा मान सन्मान झालाच नसतात. विद्याविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. एवढा अनर्थ एका विद्येने केला. हे महात्मा फुल्यांच्या लक्षात आलं. महात्मा फुल्यानं मुलीसाठी पहिली शाळा सुरू केली. पण बक्षीस काय मिळालं गायके साहेब? सावित्रीबाई फुलेवर शेण मारावं, दगड मारावी, माती मारावी. सावित्रीबाई पूर्ण चिखलाने माखुडी यावी. सावित्रीबाई पूर्ण चिखलाने माखुडी यावी. महात्मा ज्योतिबा फुलेनं सावित्रीकडे बघावं. महात्मा ज्योतिबा फुलेनं सावित्रीकडे बघावं. डोळ्यातला पाण्यानं ढसढस रडावं. महात्मा फुलेनं ढसढस रडावं आणि सावित्रीला दुसरी साडी घेऊन द्यावी. सावित्रीला दुसरी साडी घेऊन द्यावी. सावित्रीने म्हणावं किती सोसावं, किती बोलावं, कोणासाठी काम करावं. किती सोसावं, किती बोलावं, कोणासाठी काम करावं. महात्मा फुलेनं उत्तर द्यावं. ए माझ्या सावित्री, दुश्मन दुश्मनाचं काम करतात, दुश्मन दुश्मनाचं काम करतात. आपण आपलं काम करायचं. इतिहास काम करणाऱ्याचा लिहिला जात असतो, मारणाऱ्याचा नाही रे सावित्री. 6 मार्च 24 मार्चला फाशी होणार होते भगतसिंगाला. अरे त्या तरुणानं क्रांती केली. ज्वालामुखी पेटला. हिंदुस्थानच्या मातीमध्ये प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांची, ऊर्जा छत्रपती शाहू फुले आंबेडकरांची. हा आमचा महाराष्ट्र आहे. आणि काल एकमेव झाला गायकी साहेब. कोणी म्हणतंय गोडकोटाचा महाराष्ट्र मुळक साहेब, कोणी म्हणते शिवरायाचा महाराष्ट्र. तुम्ही MPC UPCचा अभ्यास करा. चेंबर ऑफ कॉमर्स म्हणते भारतामध्ये सगळ्यात 1 नंबरला दारू विकणारा महाराष्ट्र. हे सत्य आहे. तुका म्हणे सत्य सांगावे, येतील रागे तरी यावे. या देशामध्ये आमचा गुन्हा एकच आहे. मी खरं बोलतो म्हणून मला VMP मेडल नाही मिळत. मी खरं बोलतो म्हणून मला मेडल नाही मिळत. मला मिळते 307. गौरव कुठे आमचा गौरव? मला मिळते 307, मला मिळते 353, मला मिळतो 196 खाली फरारी घोषित. अरे घरात चढून मरण्यापेक्षा, घरात चढून मरण्यापेक्षा शिवाजी राजाचा खरा इतिहास लढवून मेलेला फायद्याचा. जी माणसं खरं बोलण्यास घाबरतात, जी माणसं जिवंतपणे खरं बोलण्यास घाबरतात, ती जिवंत असून मेलेली असतात. जी माणसं जिवंतपणे खरं बोलण्यास घाबरतात, ती जिवंत असून मेलेली असतात. आणि जी माणसं जिवंतपणे खरं बोलण्यास घाबरत नाही, ती चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत जिवंत असतात. भगतसिंगाची माय. शेवटचे 5 मिनिटं बोलू ना. हा अरे खानदेश जळगाव की तोप आई और उसका मैं भी फैन हूं. VMP ने तो महाराष्ट्र ऐकतो तुमच्यासाठी स्पेशल. 10 मिनिटं बोला अजून. एकदा जोरदार टाळे. परत आपलं एक वाक्य आहे तरुणांनो. जिथं आपण जातो, पवन करिअर अकॅडमी मध्ये शाहीर घोगरे एकदाच आला.
शाहीर घोगरे एकदाच येत असतो, जोपर्यंत शाहीर घोगरे जिवंत आहे तोपर्यंत येत नसतो. आता एकदा माझ्यासाठी टाळे. तुम्ही म्हणाल याचा टाळ्यावर लय जोर आहे, तुम्ही म्हणाल टाळ्यावर लय जोर आहे. नाना मला असं वाटतं मी बोलताना डोळे खाली होता कामा नाही, मी बोलताना डोळे खाली होता कामा नाही. ज्या दिवशी डोळे खाली होईल त्या दिवशी शाहीर घोगरे माईक खाली ठेवल्याशिवाय राहणार नाही. अरे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या पठ्ठ्याने 4 महिन्यामध्ये 167 पवाले म्हणले. कृपा शेतकऱ्याच्या आशीर्वादाची होती माझ्यावर. अरे भगतसिंगाची माय, भगतसिंग पुस्तक वाचतोय. तुम्हाला आम्हाला प्रश्न पडला असेल शाहीर, अरे पुस्तकं आम्ही स्वार्थी वाचली, पुस्तकं आम्ही स्वार्थी वाचली, पोलीस भरतीची वाचली, पुस्तकं आम्ही स्वार्थी वाचली, पोलीस भरतीची वाचली. पण सावित्रीनं स्वतःचं समग्र वाङ्मय लिहिलंय. महात्मा ज्योतिबानं स्वतःचं समग्र वाङ्मय लिहिलंय. पक्षाघात झाल्याच्या नंतर अर्धांगवायू झालेल्या महात्मा फुल्यानं आदेश आला, कार्यक्रम संपला. शेवटचे 2 मिनिटं भगतसिंगाचंच वाक्य पूर्ण करू. सगळं आदेशला फॉलो करणारे हे हम. भगतसिंगाचं वाक्य पूर्ण करतो, कार्यक्रम संपवतो. तरुणांनो, भगतसिंगाची माय वाचणाऱ्या लेखाकडे आलेली आहे. मेरा पत्तर मेरे शेर हे पंजाब आहे. भगतसिंग काय म्हणतोय? बाईच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. 22-23 वर्षाचा तरुणबांध पोरग उद्या फासावर चढणारा त्या माईच्या काळजाला काय वाटणार आहे? काल एक अपघात झाला, माईनं आपलं लेकरू सोडलं नाही. बोलतो 2 मिनिटं ऐकून घ्या. होय तरुणांनो, माईनं काखेतलं लेकरू सोडलं नाही, माईनं काखेतलं लेकरू सोडलं नाही. पोलीस झाल्यावर आम्ही आमच्या माईबापाला का सोडावं? माय काय हो, शेतामध्ये राबणारी ती माय, भगतसिंगाची माय जेल मध्ये त्या कटघऱ्याच्या पिंजऱ्यामधून भगतसिंगाला बघताय. भगतसिंगानं पुस्तक बाजूला केलंय. माईच्या डोळ्यामध्ये पाण्याच्या धारा आहे. माँ रोना नहीं, माँ रोना नहीं, तू है भगत सिंह की माँ. माँ रोना नहीं, तू है भगत सिंह की माँ. मरकर ही तेरा लाल जिएगा, मरकर ही तेरा लाल जिएगा. ए माँ तू है भगत सिंह की माँ. ए माँ तू रोना नहीं, तू है भगत सिंह की माँ. मरकर ही तेरा लाल नहीं मरेगा, मरकर ही तेरा लाल नहीं मरेगा. घोड़ी चढ़ के सब लाते हैं दुल्हन, घोड़ी चढ़ के लाते हैं सब दुल्हन. हंस के फांसी मैं चढ़ेगा, हंस के फांसी मैं चढ़ेगा. दुख भरे कुछ ए पागल पुत्र तो भगत सिंह उत्तर देतो है. ए मेरे पागल पुत्र तो भगत सिंह उत्तर देतो है. दुख भरे कुछ दिल में है. तरुणांनो, दुख भरे कुछ मेरे दिल में है. ए माँ हमें पागल ही रहने दो, हम पागल ही अच्छे हैं. ए माँ हमें पागल ही रहने दो, हम पागल ही अच्छे हैं. तरुणांनो, वडवा पेटवा दूध आहे, दूधपशी जागा चुकल्याशी स्वतःचं निवेदन करवा. जर तुमचं प्रॉपर निवेदन असेल, जर तुमच्या माइंड मध्ये वेळापत्र जर सेट केलेलं असेल तर यश तुमच्या पायाजवळ येऊन बसतंय. आणि नुसतं तुम्हाला मी पोलीस वर्दीमध्ये नाही बघणार. गौरवजी, हे माझ्या माय बहिणींनो, मला तुम्ही पोलीस वर्दीमध्ये नाही पाहिजे. तुमच्या कमरेला बंदूक पाहिजे, तुमच्याच कमरेला बंदूक पाहिजे. म्हणजे आम्हाला काय थोडं सांगून पाया तरी वाहन पायी बरे. या ठिकाणी मला बोलवलं, यथोचित मान सन्मान केला. विदर्भ रत्न, विदर्भ जळगाव